So let us do some more things about statistics. So last time we have seen what do you mean by different types of variables. What is a discrete variable? A variable which takes only integer values. असं variable के जे फक्त पूर्णांक किमती घेतं. For example, say number of say children in a family. So it will be 0, 1, 2, 3. Okay, only integer values. पूर्णांक संख्या घेणारा variable. And there is another variable, it is called as continuous variable. So discrete variable, continuous variable. Continuous, as the name indicates, it takes continuous values. For example, height. Okay, height may be 120 or 120.1 or 120.2 or 120.3, and it takes continuous values, maybe fraction or maybe integer. Okay, within certain range, एका ठराविक रेंजमध्ये जर का दिलेलं व्हेरिएबल म्हणजे काय, ज्याचं व्हॅल्यू बदलत जातं, ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट किंवा पर्सन टू पर्सन. ओके, ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू. सो असं व्हेरिएबल की ज्याचं व्हॅल्यू ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट बदलतं आणि ते दिलेल्या ठराविक रेंजमध्ये काही असू शकतं, पूर्णांक किंवा अपूर्णांक. म्हणजेच थोडक्यात जे सलग व्हॅल्यू घेऊ शकतं त्याला कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणायचं. जे फक्त पूर्णांक किमती एकमेकापासून सुट्या किमती घेतं दॅट इज डिस्क्रीट व्हेरिएबल. ऑल्सो आय हॅव टोल्ड यू व्हॉट डू मीन बाय फ्रिक्वेन्सी. दोन टाईपचे फ्रिक्वेन्सी असतात, एक लेस दॅन सी एफ आणि दुसरं more than CF. Also you have learnt all these things. Okay, so you might be knowing, you might have done your homework very well. Okay, so now let us come to our actual syllabus from your first year BCom. Okay, so your first article is averages or measures of central tendency. Averages or measures of central tendency. Now see, there are different types of averages. Okay, so actually there are three types of averages. Or basically two types of averages. We should not go now in the depth. Okay, there are two types of averages: mathematical averages and positional averages. Mathematical averages and positional averages. What do you mean by mathematical averages? Those averages, what do you mean by average? Average is a single number which represents whole of the data. Suppose you are given a data, okay, about 100 students. Okay, and suppose I used to find a single number. Okay, suppose मला 100 विद्यार्थ्यांचे मार्क्स दिलेत आणि मी 100 विद्यार्थ्यांचे मार्क्स मला मिळाले असता मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काय आहेत, म्हणजे एकच नंबर मी मिळवणार त्याच्याकरता. आय विल फाइंड अ सिंगल नंबर फॉर होल ऑफ दी 100 स्टुडंट्स अँड दॅट सिंगल नंबर विच रिप्रेझेंट्स होल ऑफ द डेटा. ओके, आता ॲव्हरेज कसं मिळवायचं याचे अनेक प्रकार आहेत, वेगवेगळे टाईपचे ॲव्हरेजेस आहेत, प्रत्येकाचं फॉर्म्युला वेगळं आहे. ओके, आणि हे सगळे ॲव्हरेजेस हे असे सिंगल नंबर असतात की जे दिलेलं पूर्ण डेटा रिप्रेझेंट करतात. ओके, सो दिलेलं पूर्ण डेटा रिप्रेझेंट करणारं सिंगल नंबर त्याला म्हणायचं ॲव्हरेज. स्टॅटिस्टिकल टूल विच रिप्रेझेंट्स होल ऑफ द डेटा, दॅट इज कॉल्ड ॲज ए ॲव्हरेज. असे दोन प्रकारचे ॲव्हरेज आहेत बेसिकली, मॅथमॅटिकल ॲव्हरेज आणि पोझिशनल ॲव्हरेज. मॅथमॅटिकल ॲव्हरेज कशाला म्हणायचं की जे असं ॲव्हरेज की जे मॅथमॅटिकल फॉर्म्युला, एखादं कुठलंही फॉर्म्युला वापरून आपण जर का डायरेक्टली ते मिळवत असू एक नंबर पूर्ण डेटासाठी, त्याला म्हणायचं मॅथमॅटिकल ॲव्हरेज. आणि दुसरं सेकंड टाईप इज पोझिशनल ॲव्हरेजेस. ओके, दोज ॲव्हरेजेस विच कॅन बी फाउंड बाय देअर पोझिशन इन द डेटा. दिलेल्या डेटामध्ये ते कुठे आहे, मध्यभागी आहे, वेदर इट लाईज ॲट द सेंटर, वेदर इट लाईज ॲट द पोझिशन 25th पोझिशन, 30th पोझिशन, 70th पोझिशन, कुठच्या पोझिशनला डेटामध्ये. ओके, सो डिपेंडिंग ऑन इट्स पोझिशन वी फाइंड ए नंबर ॲट ए पर्टिक्युलर पोझिशन. एका विशिष्ट पोझिशनला सपोज तुम्हाला मेडियन झालेलं आहे, मध्यगा झालेला आहे, मध्यभागी असणारं दिलेला डेटा जर का आपण चढत्या प्रमाणात इन्क्रीजिंग ऑर्डर किमतीच्या सपोज मार्क दिले तर एकदम सुरुवातीला कमीत कमी मार्क लिहा, मग त्यापेक्षा मोठे लिहा, त्यापेक्षा मोठे. सो पुट द डेटा इन इन्क्रीजिंग ऑर्डर आणि मग अँड देन असं ऑब्झर्वेशन की जे मध्यभागी असेल, मध्यभागी असणारे मार्क्स, मिडल, दॅट इज मेडियन.
तेव्हा पोझिशनल ॲव्हरेजेस. सो देर आर टू टाईप्स ऑफ ॲव्हरेजेस. ओके, मॅथमॅटिकल ॲव्हरेजेस अँड पोझिशनल ॲव्हरेजेस. ओके, सो टू टाईप्स ऑफ ॲव्हरेजेस. Two types of averages. What are the two types? First is mathematical averages. Mathematical averages, and second is positional averages. Positional averages. Now mathematical means those which can be found by using mathematical formula, simple formula. They are called as mathematical averages. Okay, what are the averages of this type? असे कुठचे averages आहेत की जे आपण फॉर्म्युला वापरून मिळवणार आहोत? फॉर एक्झाम्पल अरिथमॅटिक मीन. ओके, देन median, then mode, etc. So many you are going to learn, near about say 113 to 14 averages. Okay, so these are mathematical averages. Okay, especially here we will take, because see, median and mode, okay, they can be found by using mathematical formula also and by knowing their position also. So what I will do is I will not include median here. I will include arithmetic mean, then say geometric mean, harmonic mean. Arithmetic mean, geometric mean and harmonic mean. See, these are the three which cannot be found using their position. They can be found only by using the formula. So those averages which can be found by using their formula only, they are called as mathematical averages. Arithmetic mean, geometric mean and harmonic mean. Those who have learned mathematics in 11th and 12th, they might be knowing these three: arithmetic mean, geometric mean, harmonic mean, HM. So these three are mathematical. Now what are the positional averages? Those averages which can be found by knowing their position in the data. Arrange the data either in increasing order or decreasing order and then see the position, whether it lies at the center, whether it lies at the 25th position, 75th position, 90th position. Okay, so these are such averages. They are called as positional averages. For example, median lies at the center of the data. It makes two equal parts of the data, median. Then even you can find the mode also. Mode is the observation which has highest frequency. Mode. Then there are so many quartiles, deciles, percentiles. Okay, so all these are positional averages. You can even find them using the graph. Plot the data, okay, on the graph paper and you can find all these. So there are two types of averages. Now come to see, if we consider any of these averages and suppose you are given a data, suppose मला एक डेटा दिलेला आहे, तर त्या डेटा करता मी कुठचं ॲव्हरेज फाइंड आउट करा, व्हॉट ॲव्हरेज आय शुड फाइंड दॅट विल बी द बेस्ट वन. असं कुठचं ॲव्हरेज आहे की जे चांगलं असू शकेल. ओके, बेस्ट दिलेल्या डेटासाठी बेस्ट वन असेल. सी, डेटा दिला मी तुम्हाला, सपोज तुमच्याकडे मी 100 विद्यार्थ्यांचे मार्क दिले. वेदर यू आर गोइंग टू फाइंड अरिथमेटिक मीन, वेदर यू आर गोइंग टू फाइंड जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, मीडियन, मोड, what I should find so that it will be the best representative of the data. What is average? Average म्हणजे काय? असं एक नंबर की जे दिलेला पूर्ण डेटा रिप्रेझेंट करतं. मग तो सगळा डेटा रिप्रेझेंट करणारा नंबर, ओके,
इट इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल द डेटा. सो यातलं कुठचं मी टूल वापरू, दीज आर द टूल्स. वेगवेगळे हे टूल्स आहेत. ओके, ॲव्हरेज मिळवण्याचे. ह्याला पण ॲव्हरेज म्हटलं जातं. दिस इज ऑल्सो ॲव्हरेज, दिस इज ऑल्सो ॲव्हरेज. ऑल दीज आर ॲव्हरेजेस. मग सगळ्यात बेस्ट ॲव्हरेज कोणाला म्हणायचं? व्हॉट इज द बेस्ट ॲव्हरेज? ओके, सो बेस्ट ॲव्हरेज कोणाला म्हणायचं? व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर ए गुड ॲव्हरेज? चांगल्या ॲव्हरेजसाठी कंडिशन्स काय आहेत? ओके, रिक्विजिट्स. व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स? रिक्वायरमेंट्स or requisites for a good average. गुड ॲव्हरेज कोणाला म्हणायचं? What are the requisites for a good average? Okay, what is the first requirement? So the single number which will represent the, जे एक नंबर मी सगळ्या डेटासाठी फाइंड आउट करणार आहे, ए सिंगल नंबर की ज्याला मी ॲव्हरेज म्हणणार आणि जे पूर्ण डेटासाठी मी फाइंड आउट करतो आहे, द सिंगल नंबर विच विल रिप्रेझेंट होल ऑफ द डेटा, दॅट नंबर शुड बी बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन. जे काय तुम्ही एखादं ॲव्हरेज मिळवाल ते सगळ्यांवरती अवलंबून असलं पाहिजे. उदाहरणार्थ, सी फॉर एक्झाम्पल अर्थमॅटिक मीन. सपोज यू वॉन्ट टू फाइंड युअर ॲव्हरेज मार्क्स. तुमच्या मार्कशीटवरचे जे तुम्ही मार्क्स सांगता मला, ओके, what we do, we add all the marks of the subject and we divide by the number of the subject. That means we are using all the marks and you find the average. On the other hand, if I ask you find the median, what do we do? Arrange the data in increasing order, lowest mark first, then त्याच्यापेक्षा मोठे, त्याच्यापेक्षा मोठे, असं डेटा अरेंज करा आणि मध्यभागी असणारं ऑब्झर्वेशन, मध्यभागी असणारं ज्याच्यापेक्षा कमी किमतीचे अर्धे असतील, कमी किमतीचे अर्धे असतील, अधिक किमतीचे अर्धे असतील, मध्यभागी असणारं. ओके, त्यामुळे सी हा डेटा मेडियन असेल किंवा मोड असेल. आता मोड म्हणजे काय? जे जास्त वेळा रिपीट झालेल्या डेटामध्ये, दिलेल्या डेटामध्ये जे जास्त वेळा रिपीट झालेलं आहे त्याला मोड म्हणतो आपण. मग बाकीचे जे ऑब्झर्वेशन आहे ते आपण वापरतच नाही तिथे. ओके, वी आर नॉट युझिंग ऑल अदर ऑब्झर्वेशन इन वाईल फाइंडिंग मोड. तेव्हा दिस इज नॉट ए गुड ॲव्हरेज बिकॉज बाकीच्या वापरतच नाही आपण दिलेलं डेटा. ओनली वी आर युझिंग वन ऑब्झर्वेशन की जे जास्त वेळा रिपीट झालेलं आहे. व्हॉट एव्हर द ऑब्झर्वेशन दॅट इज रिपीटेड फॉर मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम दॅट इज कॉल्ड ॲज मोड. मोड म्हणजे बहुल, जे खूप वेळा रिपीट झालेल्या डेटामध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज मोड. मग बाकीचे आपण वापरणारच नाही आहे जे एक वेळा दोन वेळा रिपीट झालेलं आहे. ओके, सो इट इज नॉट ए गुड ॲव्हरेज. सगळे ऑब्झर्वेशन वापरले पाहिजे. सो व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट? सो जे गुड ॲव्हरेज असेल, चांगलं ॲव्हरेज जे असेल ते कसं असलं पाहिजे? हाऊ इट शुड बी? इट शुड बी बेस्ड ऑन, इट शुड बी बेस्ड ऑन, ओके, अँड बिफोर दॅट आय विल गिव्ह यू सिम्पल थिंग. ओके, बिफोर दॅट सी गुड ॲव्हरेज शुड बी इझी टू अंडरस्टँड अँड सिम्पल टू कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट करायला पण इझी असलं पाहिजे, ते समजायला सोपं असलं पाहिजे आणि कॅल्क्युलेट करायला पण सहज असलं पाहिजे, साधं. ओके, सो दॅट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट. इट शुड बी easy to understand. It should be easy to understand and अंडरस्टँड करायला इझी असलं पाहिजे अँड सिम्पल टू कॅल्क्युलेट. सिम्पल टू कॅल्क्युलेट. सिम्पल टू कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट करायला पण फॉर्म्युला पण सिम्पल असलं पाहिजे. ओके, सेकंड थिंग इट शुड बी बेस्ड ऑन. सगळ्या ऑब्झर्वेशनवरती ते अवलंबून असलं पाहिजे. इट शुड बी बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स. इट शुड बी बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स. सगळे ऑब्झर्वेशन डेटामध्ये जितके व्हॅल्यूज आहेत तुमच्या, इट शुड बी बेस्ड ऑन ऑल दीज ऑब्झर्वेशन्स. ओके, सो दॅट इज द सेकंड रिक्वायरमेंट. थर्ड रिक्वायरमेंट इज, third requirement for a good average is it should be capable
capable of further algebraic treatment. What is the meaning of this? It should be capable of. Suppose मी median find out केलं किंवा फॉर एक्झाम्पल मोड घ्या, अरिथमॅटिक मीन घ्या. सपोज ग्रुप ऑफ गर्ल्स, ग्रुप ऑफ बॉईज. Okay, suppose I consider a class of 100 students. There are 60 girls and 40 students. I want to find arithmetic mean, average marks of all the students from the class. What I do is I will find the arithmetic mean for boys separately, girls separately, and then I will combine the two. I will have two numbers now, for one number for one single number for boys, another number for girls, and if I use these two numbers, averages, I have found average for girls, average for boys, and if I use now these two numbers only, and if using these two numbers, okay, I will add these two numbers and I will divide by 2, so what I will get? Average for whole of the class. Is it possible? Yes. For arithmetic mean it is possible, but for mode, suppose I consider mode, find mode for boys, find mode for girls, again I will have two numbers. I want to find mode for whole of the class. If I use these two numbers to find the mode, it is not possible to find mode for whole of the group. So you cannot give any further. एकदा मी अरिथमॅटिक मीन मिळवलं, दोन नंबर आले, त्या दोन्ही अरिथमॅटिक मीनचा वापर करून मी पुढे क्लाससाठी अरिथमॅटिक मीन मिळवू शकतो का? येस. मोडसाठी शक्य आहे का ते? फॉर बॉईज अँड गर्ल्स आय हॅव टू मोड्स, मोड फॉर बॉईज, मोड फॉर गर्ल्स. तर त्या दोन्ही मोडचा वापर करून मी पुढे त्याच्यावरती गणिती प्रक्रिया, अल्जेब्राइक ट्रीटमेंट. अल्जेब्राइक ट्रीटमेंट मीन्स गणिती प्रक्रिया. आणखी काय एखादं फॉर्म्युला वापरून बाय गिविंग सम, अल्जेब्रा म्हणजे गणित, आणखी काय त्याच्यावरती गणिती प्रक्रिया करून ह्या दोन नंबरवरती पुढचं पूर्ण ग्रुपसाठी नंबर मिळवू शकतो का? इट इज पॉसिबल ओनली फॉर अरिथमॅटिक मीन. ओके, रिमेंबर, इट इज नॉट पॉसिबल फॉर median, mode, quartiles, decile. It is possible for arithmetic mean, possible for geometric mean, possible for harmonic mean. Okay, here we are going to study arithmetic mean only, and only the formula for geometric mean. It is not in detail. Okay, so for your syllabi only formula is there. So arithmetic mean ला ते शक्य आहे की आपण फर्दर अल्जेब्राइक ट्रीटमेंट त्याला देऊ शकतो. ओके, सो असं असलं पाहिजे तुमचं गुड ॲव्हरेज की जे ग्रुपसाठी कॅल्क्युलेट केले तर आलेले जे दोघे असतील ते कंबाईन ग्रुपसाठी, त्या दोघांचा वापर करून कंबाईन ग्रुपसाठी आपल्याला कॅल्क्युलेट, पुढे त्याच्यावर गणिती प्रक्रिया, अल्जेब्राइक ट्रीटमेंट, आलेल्या ॲन्सरला परत गणिती प्रक्रिया करून आपल्याला अल्जेब्राइक ट्रीटमेंट देऊन ग्रुपसाठी, टोटल ग्रुपसाठी ॲन्सर मिळवता आलं पाहिजे. दॅट इज गुड ॲव्हरेज. ओके, सो इट शुड बी कॅपेबल ऑफ फर्दर अल्जेब्राइक ट्रीटमेंट. नेक्स्ट, इट शुड नॉट बी affected much by sampling fluctuations. What does this mean? It should not be affected. Affect झालं नाही पाहिजे. Much, खूप परिणाम झाला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये बदल झाला नाही पाहिजे. कशाने? बाय सॅम्पलिंग फ्लक्च्युएशन्स. Suppose I have class of 100 students. Okay, suppose I want to find within few seconds, I want to find what is the average of this class. What I will do? I will select some 10 students at random and I will collect their marks. I will add all the marks of the 10 students. So I will select a sample. I will add all the marks. I will divide by 10. I will get the average of the class. Okay, suppose this is one sample. Now I will select another sample. Another 10 students, I will add their marks, I will find this average, that will be marks of another sample. Suppose I will choose third sample, another some randomly choose करा कुठले तरी 10 students, त्यांचे मार्क्स ॲड करा, divided by 10, find the average. This is the average, सरासरी average of third sample, fourth sample. Okay, आता हेच जे सॅम्पल मला लगेच रिझल्ट्स पाहिजे होते आणि पूर्ण पॉप्युलेशनसाठी मला हा
रिझल्ट फाइंड आउट करणं शक्य नसेल तर आपण असं सॅम्पल चूज करतो, त्याच्याकरता हा डेटा फाइंड आउट करतो एक ॲव्हरेज असं. हे जे मी 4 ॲव्हरेजेस मिळवले ते जर का एकमेकापासून खूप वेगवेगळे आले तर नेमकं कुठचं पकडायचं, बरोबर कुठचं. ओके, तेव्हा ॲव्हरेज असं असलं पाहिजे की जे मी ॲट रँडम, सपोज पहिल्या ग्रुपचे मार्क्स आले 60 पहिल्या सॅम्पलचे, दुसऱ्याचे आले 61, तिसऱ्याचे आले 59, चौथं सॅम्पल सिलेक्ट केलं, सपोज ते आले 60.5. हे नियर अबाउट 60 आले सगळे. मच फ्लक्च्युएशन आलं नाही पाहिजे. इथं जादा फ्लक्च्युएशन आहे का, 1 किंवा 2चं फ्लक्च्युएशन, इट्स ओके. ओके, पण पहिल्या सॅम्पलचं 60 आलं आणि दुसऱ्या सॅम्पलचं 80 आलं, तिसऱ्या सॅम्पलचं 50 आलं. खूप फ्लक्च्युएशन झालं रिझल्टमध्ये, कारण तो नंबर पूर्ण डेटा रिप्रेझेंट करणार आहे. ओके, सो असं मच फ्लक्च्युएशन असता कामा नये. ओके, तेव्हा ॲव्हरेज कसं असलं पाहिजे, हाऊ शुड बी द ॲव्हरेज, इट शुड नॉट बी अफेक्टेड मच. खूप परिणाम झाला नाही पाहिजे, बदल तफावत त्याच्यामध्ये आली नाही पाहिजे. कशाने, बाय सॅम्पल. सॅम्पल जर का बदललं आपण, ओके, तर सॅम्पल टू सॅम्पल जे रिझल्ट येतील त्यांच्यामध्ये दे शुड नॉट बी डिफर फ्रॉम वन अनदर बाय लार्जर क्वांटिटी. ओके, थोडं स्मॉल डिफरन्स चालू शकेल. ओके, लास्ट, इट शुड बी कॅपेबल ऑफ open end classes. What do you mean by open end classes? See here, suppose डेटा तुम्हाला मी दिलं असं की सपोज असे क्लास दिले 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40. ओके, सो यू नो दिस टाईप ऑफ क्लास इंटरवल्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? सपोज मी इथे 8 लिहिले, सपोज हे नंबर ऑफ स्टुडंट आहेत, हे मार्क्स आहेत, मार्क्स, आणि हे नंबर ऑफ काय आहे, स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, सो व्हॉट डू मीन बाय दिस? 0 to 10, 0 ते 10च्या मध्ये मार्क मिळाले किती विद्यार्थी आहेत? 8. पण याचा अर्थ काय, सी इथं 10 काउंट केलं आहे का तुम्ही? स्टुडंट्स हू हॅज स्कोअर्ड 10 मार्क्स, त्याला काउंट केलं का इथे? नो, अप्पर लिमिट आहे. अप्पर लिमिट वी डोंट काउंट, सो वी काउंट इट ॲज ए लोअर लिमिट. इथं काउंट केलेलं असणार तुम्ही त्याला. सो याचा अर्थ काय, 10पेक्षा कमी मार्क्स असणारे, इथं काय याचा अर्थ 10पेक्षा कमी मार्क्स असणारे 8. इथे 10 इतके किंवा त्यापेक्षा अधिक, 10 इतके मार्क्स इक्वल टू 10 अँड मोर अँड लेस दॅन 20. ओके, म्हणजे इथे तुम्हाला 0 इतके त्यापेक्षा अधिक आणि 10पेक्षा कमी, हा फर्स्ट क्लास इंटरवल आहे. शेवटचं क्लास इंटरवल काय आहे? 30 इतके, 30 अँड मोर बट लेस दॅन 40. बट सपोज मी तुम्हाला असा डेटा दिला, इन्कमसाठी दिला, इन्कम असं म्हटलं मी, इन्कम, आणि पहिलं असं लिहितो मी बिलो 500, आणि इथे नंबर ऑफ पर्सन्स. सपोज मी डेटा कलेक्ट करतो आहे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधला, आणि इन्कम बिलो 500. ओके, सपोज देर आर 7,000 पीपल्स, 7,000 पर्सन्स. इन्कम बिलो 500 म्हणजे किती? येस, 0 असेल किंवा 5 रुपये असेल, 5 रुपये 50 पैसे असेल. बिलो 500 म्हणजे नेमकं किती? कुठंपासून? इथं कसं माहिती आहे, सी हिअर 0 to, मला माहिती आहे इथे सुरुवात कुठंपासून करायची, मिनिमम. इथे माहिती आहे का मिनिमम? डोंट नो. सो फर्स्ट क्लास इंटरवल जो मला लिहायचा आहे, इथं मी पुढे लिहू शकतो आता 500 to 1,000, 1,000 to से 1,500 अँड सो ऑन. ओके, आणि शेवटचं लिहितो मी इथे आता सपोज 2,000 to 2,500 अँड आय विल राईट लास्ट ॲज अबव 2,500. व्हॉट इज द फर्स्ट, इथं पहिलं क्लास इंटरवल काय आहे? व्हॉट इज द फर्स्ट क्लास इंटरवल? बिलो 500 मीन्स यू डोंट नो व्हॉट इज द लोअर लिमिट. इथं लोअर लिमिट माहिती आहे, पहिल्या फर्स्ट क्लास इंटरवलचं लोअर लिमिट माहिती आहे, इथं माहिती नाही आहे. ओके, पहिलं जे एंड आहे, फर्स्ट एंड दिलेल्या डेटाचं, ते माहिती नाही आहे. ओके, सो याला म्हणायचं ओपन एंड क्लासेस. याला काय म्हणायचं? सच टाईप ऑफ क्लास इंटरवल दे आर कॉल्ड एज ओपन एंड. फर्स्ट क्लास इंटरवलचं
लोअर लिमिट माहितीच नसेल, किंवा असा डेटा असेल की ज्याच्यामध्ये सपोज हे माहिती आहे तुम्हाला आता 0 to 500, 500 to this अँड लास्ट असं दिलं अबव 2500 किंवा मोर दॅन 2500 म्हणजे नेमकं किती? 1 lakh, 2 lakh, 3 lakh, 5 lakh. यू डोंट नो द अप्पर लिमिट माहिती नाही कुठं थांबायचं ते. ओके, याचा अर्थ लास्ट क्लास इंटरवलचं इफ यू डोंट नो द अप्पर लिमिट ऑफ द लास्ट क्लास इंटरवल देन सच क्लास इंटरवल दे आर कॉल्ड ॲज ओपन एंड क्लासेस. अशा क्लास इंटरवलला काय म्हणायचं? ओपन एंड. सी व्हॉट डू मीन बाय ओपन एंड क्लासेस? इफ द लोअर लिमिट ऑफ द फर्स्ट क्लास इंटरवल or upper limit of the last class interval or if both, एक कुठलंही माहिती नसेल, if either one of them is not known or both of them are not known, then such class intervals are called as open end. म्हणजे त्यांचं एंड काय? सुरुवातीचं किंवा शेवटचं ओपन असेल, माहिती नसेल, किंवा दोन्ही पण माहिती नसतील, अशा क्लास इंटरवलला काय म्हणायचं? ओपन एंड क्लासेस. आणि तुम्हाला अशा डेटासाठी सुद्धा यू शुड बी कॅपेबल ऑफ, मस्ट बी एबल टू फाइंड गुड ॲव्हरेज. कोणाला म्हणायचं? ते अशा डेटासाठी सुद्धा फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, सो गुड ॲव्हरेज should be able to calculate average for such data also. Okay, so such a average is called as good average, or these are the requirements for good average. So this is all about what is the average that is called as a best average. Now we will go to the first average, that is arithmetic mean. Arithmetic mean, it is AM. It is simply written as, it is also called as mean. It is also called as mean. Now see, this is one of the mathematical average. Now this is the mathematical average, and remember this is the best average. ओके, आपण सी युजली कुठचंही डेटा रिप्रेझेंट करण्याकरता द बेस्ट ॲव्हरेज इन स्टॅटिस्टिक्स इज अरिथमेटिक मीन, बिकॉज इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन्स, इट इज कॅपेबल ऑफ फर्दर अल्जेब्राइक ट्रीटमेंट, सॅटिस्फाईज मोस्ट ऑफ दीज. ओके, हाऊ वी कॅन फाइंड नाव? सी, डेटा दोन टाईपचा असतो. सपोज तुमचे फक्त मार्क्स दिले सब्जेक्टचे, ओनली मार्क्स आर गिवन, फक्त व्हॅल्यूज असतील. सपोज एक्स इंडिकेट्स मार्क्स, सपोज 7 सब्जेक्टचे मार्क्स दिले मला, x1, x2, x मीन्स मार्क्स ऑफ फर्स्ट सब्जेक्ट, मार्क्स ऑफ सेकंड सब्जेक्ट, 7 नंबर दिले. सो माय डेटा कन्सिस्ट ऑफ ओनली मार्क्स. ओनली सपोज x इज ए व्हेरिएबल मीन्स हुज व्हॅल्यू गोज ऑन चेंजिंग, आणि ज्याची व्हॅल्यू नंबर असते त्याला व्हेरिएबल म्हणतो. ज्याची व्हॅल्यू नंबर नसते, जे बदलतं पण नंबर नसते, त्याला अट्रिब्यूट म्हणतो आपण. आपल्याला अट्रिब्यूटशी काय जास्त घेणं नाही आहे. ओके, सो सपोज एक्स म्हणजे काय असेल? मार्क्स असतील. ओके, देन इट्स व्हॅल्यूज आर x1, x2, x3 अँड सो ऑन xn. मला माहिती नाही 7 विषयांचे, n म्हणजे सपोज 7 असेल तर x7 म्हणजे मार्क्स ऑफ 7 सब्जेक्ट, मार्क्स ऑफ nth सब्जेक्ट, मार्क्स ऑफ 3rd सब्जेक्ट. ओके, ओनली मार्क्स आर गिवन. म्हणजे एक्सच्या फक्त ह्या व्हॅल्यूज आहेत. मार्क्स ऑफ फर्स्ट सब्जेक्ट हे 20 असेल, हे 30 असेल, दिस इज 35 अँड सो ऑन. ओनली व्हॅल्यूज आर गिवन. ऑर यू मे बी गिवन एक्सच्या व्हॅल्यूज, सपोज हे 20 आहे, 20 मार्क्स. एक्सची व्हॅल्यू काय? हे एक्स म्हणजे मार्क्स, हे 20 आहे. किती विद्यार्थ्यांना 20 मार्क मिळालेले आहेत? 5. म्हणजे मी येस, याला काय म्हणायचं? हाऊ मेनी नंबर ऑफ स्टुडंट्स, याला फ्रिक्वेन्सी म्हणायचं. तेव्हा डेटा विदाऊट फ्रिक्वेन्सी आणि विथ फ्रिक्वेन्सी असं पण असू शकतं. ओके, सपोज हे 20, दिस इज 30, हे 35 अँड सपोज इथे 40 असेल. सपोज हे याचं फ्रिक्वेन्सी सपोज इथे 10 आहे, याचं 7 आहे. ओके, अँड सो ऑन सपोज इथे 18 आहे. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? जो डेटा माझ्याकडे असेल मोठा कलेक्ट केलेला मी असं प्रत्यक्ष जाऊन, त्या डेटामध्ये 20 किती वेळा रिपीट झाला आहे? 5 टाइम्स.
आपण इथं काय केलं मग त्यांचे ग्रुप केले असे डेटा कमी जागेमध्ये लिहिणं क्लास इंटरवलमध्ये किंवा ग्रुप करणे म्हणजे कमी मोठ्या आकारमानाची माहिती लार्ज साईज ऑफ डेटा इज प्रेझेंटेड इन स्मॉलर साईज इन ग्रुप्स जस्ट एज 0 to 10, 10 to 20 or only if some numbers are repeated. डिस्क्रीट डेटा डिस्क्रीट म्हणजे काय ठराविक व्हॅल्यू वारंवार रिपीट झाल्या ओके आणि कंटिन्युअस डेटा असेल तर ग्रुप करायचे त्याचे अरेंज द डेटा इन द क्लास इंटरवल ओके तेव्हा असं डेटा असेल ओनली व्हॅल्यूज असतील हे काय नसेल फ्रिक्वेन्सी नसतील किंवा व्हॅल्यूज असतील व्हेरिएबलच्या आणि फ्रिक्वेन्सी असतील व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी जे इथं काय झाले ग्रुप झाले असे ग्रुप असतील किंवा एक्स असा असेल 0 to 10, 10 to 20, 20 to 30 आणि सपोज यू विल बी गिवन हिअर फ्रिक्वेन्सी या टाईपचा डेटा असेल अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी आलेल्या असतील किंवा अशा प्रकारे ठराविक व्हॅल्यूज रिपीट झालेले असतील किंवा असे क्लास इंटरवलमध्ये आपण डेटा लिहिलं असेल याला म्हणायचं ग्रुप्ड डेटा ग्रुप केले म्हणजे डेटा विथ फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज ग्रुप्ड डेटा आणि डेटा सपोज हे फ्रिक्वेन्सी नसतील ओनली व्हॅल्यूज विदाउट फ्रिक्वेन्सी डेटा विदाउट फ्रिक्वेन्सी त्याला म्हणायचं दॅट इज कॉल्ड एज अनग्रुप्ड डेटा विदाउट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज ungrouped data okay now we will see how to find arithmetic mean for ungrouped data and grouped data okay so first case is ungrouped data ungrouped data means data without frequency okay data without frequency then only values are given if a variable very simple formula a variable x takes values x1 first value of x second value of x x2 and so on xn how many values of x are given here n values per second third then the am I will write in short arithmetic mean okay then the am of x arithmetic mean of this variable x okay average marks x marks असेल तर average marks arithmetic mean म्हणजे average of x okay दाखवायचं कसं ते comma denoted by am of x denoted by x चं arithmetic mean कसं दाखवायचं x bar ने is defined as how it is defined as am of x is equal to x bar means arithmetic mean of x how you find x1 plus x2 plus dot plus xn add all the observation and divided by total number of observation how many observation there first second third and up to n number of observation suppose 7 सब्जेक्टचे मार्क दिले तुम्हाला ॲड ऑल द मार्क्स डिवाइडेड बाय 7 सो एक्स बार इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस xn डिवाइडेड बाय n किंवा हे शॉर्टमध्ये असं लिहिलं जातं और एक्स बार इज इक्वल टू इन सिम्बॉल नाव यू माइट हॅव नोन दिस एक्स आय इज ए सफिक्स आय कसं इथे x1 हा सफिक्स आहे खालच्या बाजूला 2 इज हिअर सफिक्स सो एक्स आय आता हा जो आय आहे आय त्याची फर्स्ट व्हॅल्यू काय 1 सो आय विल राईट हिअर आय इज इक्वल टू 1 टू फायनल व्हॅल्यू काय इथं सफिक्सची n ती वरती लिहायची ओके सो और दिस मे बी रिटन ॲज एक्स बार इज इक्वल टू सिग्मा xi डिवायडेड बाय n number of observation small n indicates number of observation so sigma xi सपोज इथं 7 असते x1 प्लस x2 प्लस x7 तर इथे nचं व्हॅल्यू काय आलं असतं 7 xi I runs from 1 to this you write this as summation xi हे कसं पण रीड करू शकता तुम्ही summation this symbol is called as summation बेरीज summation xi I is equal to 1 to n किंवा many times it is read as sigma xi I is equal to 1 to n okay summation xi I runs from 1 to n so this is the formula for arithmetic mean for ungrouped data whenever data is without frequency
it is called as ungrouped data. Ungrouped data means data without frequency, data without frequency, okay, data without frequency, ungrouped data. So if a variable x may be marks, may be say even height, doesn't matter. 7 students height दिले, 10 students height दिलं तुम्हाला, just add all the heights, divide by 10, you will get the average. Frequencies are not there. If your data does not consist frequency, then you find the arithmetic mean by using this formula. Okay, so this is for ungrouped data. Similarly, you can do it for grouped data. Okay, discrete variable means variable value, suppose 5, 10, 15, 20, 30 आणि त्याचे frequency. Okay, so for that variable also you can find the arithmetic mean by using the formula.